वेलकम स्टुडंट्स. आज आपण आता नेक्स्ट पुढचा पार्ट पाहणार डेरिव्हेटिव्हचा. डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स, पेज नंबर 96 पहा. पेज नंबर 96. तुमचा एक्सरसाइज 3.4 हा लास्ट पेज मध्ये आपला संपलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवरती डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॅरामेट्रिक फंक्शन असं तुम्हाला त्यांनी टर्म दिलेली. अर्थात नेहमीप्रमाणे तुम्हाला त्याचा प्रूफ वगैरे नसल्यामुळं आपला भाग खूप सोपा आहे. सायन्स फॅकल्टीच्या सगळ्या मुलांना किंवा त्या सगळ्याच फॉर्म्युल्याचे आधी प्रूफ द्यावे लागतात आणि मग त्यांचा एक्सरसाइज सुरू होतो. तर तसं आपल्याला कॉमर्समध्ये नाही आहे. तर पॅरामेट्रिक फंक्शन म्हणजे काय? तर हे पॅरामीटर ही जी टर्म आहे, पॅरामीटर ही टेक्निकल टर्म आहे. टेक्निकल दोन गोष्टी जोडणार त्याला पॅरामेट्रिक टर्म असं म्हणतात. एक एक्झाम्पल देतो. x इक्वल्स a cos थिटा आणि y इक्वल्स a sin थिटा हे जे दोन वेगवेगळे x आणि y व्हेरिएबल्स आहेत, x आणि y, हे आपण एकाच थिटाच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले, इन टर्म्स ऑफ थिटा एक्सप्रेस केले. तर या थिटाला पॅरामीटर असं म्हणतात. ऍक्च्युली हे एका सर्कलचे इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स ए स्क्वेअर हे ते इक्वेशन आहे. तुम्ही सहज ऍड करा. तुम्हाला एवढं ट्रिग्नोमेट्री 10वीत जमलेलं आहे बघा. ह्याचा स्क्वेअर करा, ह्याचा स्क्वेअर करा आणि दोघांना ऍड करा. सांगा एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, वाय चा स्क्वेअर वाय स्क्वेअर. आरएचएस मध्ये ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. त्यातला ए स्क्वेअर कॉमन काढला की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 राहतो की नाही सांगा. म्हणजे यातला पॅरामीटर रिमूव्ह झाला असं म्हणायचं. ह्यातला जो पॅरामीटर आहे तो इथं रिमूव्ह केला. शेवटी आपलं नेहमीसारखं एक्स आणि वाय मधलंच फंक्शन आहे ते, पण दिसताना वेगळ्या फॉर्म मध्ये दिसतं आपल्याला. एक्स इन टर्म्स ऑफ थिटा, वाय इन टर्म्स ऑफ थिटा. मग असे जेव्हा पॅरामेट्रिक फंक्शन्स असतील, आता तुम्हाला थिटा वगैरे ट्रिग्नोमेट्रिक पार्ट कॉमर्सला नसतो, मग तुमच्याकडे पॅरामीटर्स हे जनरली टी यू असे आहेत. म्हणजे समजा एक्स इक्वल्स 80 स्क्वेअर, वाय इक्वल्स 580. आणि खरं तर हे एका पॅराबोलाचं इक्वेशन आहे. हे आपल्याला काही पॅराबोला आहे किंवा काय घेणं देणं नाही आपल्याला, पण मी माहिती म्हणून सांगितलं. तर एक्स इन टर्म्स ऑफ टी, वाय इन टर्म्स ऑफ टी आहे. मग अशा वेळेस डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा असतो? तर त्याचा जो फॉर्म्युला आहे त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आणि तो फॉर्म्युला असा आहे, dy बाय dx इक्वल्स dy बाय dt अपॉन dx बाय dt, प्रोव्हाइडेड दॅट डिनॉमिनेटर इज नॉन झिरो. म्हणजे dx बाय dt इज नॉट इक्वल टू 0. एकदम सोपं असतं, काही अवघड नाही. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग काही वेळेला फंक्शन x इन टर्म्स ऑफ u, y इन टर्म्स ऑफ u येतं तुम्हाला. तर त्यावेळेस तुम्हाला t च्या ऐवजी तिथे u वापरून फॉर्म्युलामध्ये बदल करता आला पाहिजे. मग त्यावेळेस बघा dy बाय dx इक्वल्स, इथं लक्ष द्या, dy बाय du अपॉन dx बाय du असा फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. काही वेळेला पॅरामीटर तुमचा m असेल, m, तर dy बाय dx इक्वल्स dy बाय dm अपॉन dx बाय dx. यानुसार तुम्हाला चेंजेस करत हे फॉर्म्युले तयार करता आले पाहिजेत. काही वेळेला एक फंक्शन असतं u, अर्थात ते इन टर्म्स ऑफ x असतं फंक्शन, आणि दुसरं पण असतं फंक्शन v इक्वल्स gx असं फंक्शन असतं. आणि आपल्याला u इन टर्म्स ऑफ x, v इन टर्म्स ऑफ x असतं. आणि आपल्याला विचारलं असतं डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v, म्हणजे du बाय dv विचारलेलं असतं, du बाय dv. त्यावेळी आपल्याला तयार करायचं du बाय dx अपॉन dv बाय dx. v इन टर्म्स ऑफ x आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x, dv बाय dx. u इन टर्म्स ऑफ x आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x, du बाय dx. आणि याच्यावरनं du बाय dv मिळवता आला पाहिजे. अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. ओके, आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. खूप सोपे प्रॉब्लेम असतात हे, अजिबात काही काळजी करू नका. ओके, नाव एक्सरसाइज 3.5. क्वेश्चन नंबर 1, फाइंड dy बाय dx इफ. त्यातला फर्स्ट क्वेश्चन, x इक्वल्स 80 स्क्वेअर, y इक्वल्स 580. कसे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे बघा. लक्षात, x इन टर्म्स ऑफ t आहे, y इन टर्म्स ऑफ t आहे. या पार्ट मध्ये लिहायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. तिथे लिहायचं डिफरन्शिएटिंग
विथ रिस्पेक्ट टू टी. आता x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे dx बाय dt इक्वल्स a कोएफिशिएंट आहे t स्क्वेअर चा आणि d बाय dt डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आहे ना. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असेल तर d बाय dx लिहितात, पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t असेल तर म्हणजे t मध्ये चेंज केल्यावर x मध्ये होणारा चेंज त्याला dx बाय dt असं म्हणतात. d बाय dt ऑफ t स्क्वेअर. सो dx बाय dt as it is equals a कोएफिशिएंट t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t. जसा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x तसा t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t असेल तर ट्वाइस t. विथ रिस्पेक्ट टू t असेल तर ट्वाइस t. म्हणजे थोडक्यात तुम्हाला dx बाय dt ट्वाइस 18 आहे. आता हा पार्ट डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dy बाय dt इक्वल्स ट्वाइस a कोएफिशिएंट इनटू d बाय dt ऑफ t हे व्हेरिएबल ट्वाइस a इनटू जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा आता t चा डेरिव्हेटिव्ह 1 कारण विथ रिस्पेक्ट टू t आहे त्या. सो फायनल आन्सर dy बाय dt इक्वल्स ट्वाइस a. मग लिहायचं बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ parametric function by the derivatives of parametric function formula like dy by dx equals dy by dt upon dx by dt. Here dx by dt not equal 0, denominator non zero असलं पाहिजे. मग बघा dy by dt इथे आहे बघा किती आहे ट्वाइस a. dx by dt किती आहे बघा ट्वाइस at. मतलब ट्वाइस a कैंसल. फाइनल आंसर 1 upon t. सो dy by dx equals 1 upon t. या प्रकारे पहिला क्वेश्चन कंप्लीट करायचा. सेकंड x इक्वल्स असाच टाइप आहे. x इक्वल्स ट्वाइस at स्क्वेअर y इक्वल्स 80 raised to 4 y equals 80 raised to 4. ठीक. But x in terms of t differentiating with respect to t dx by dt derivative of x with respect to t dx by dt twice a coefficient d by dt of जसं आपण d by dx लिहितो की नाही तसं d by dt of हे राहिलेले t स्क्वेअर ट्वाइस ए as it is. सांगा t स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस t. 2 to the 4 at हे झालं dx by dt. आता या पार्ट मध्ये डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. सो dy by dt डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t इक्वल्स a कोएफिशिएंट d by dt ऑफ t raised to 4 a कोएफिशिएंट जसा x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह असतो की नाही x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब तसा t raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 4t क्यूब. फायनल आन्सर 4a t क्यूब हे झालं dy by dt. सेम लाईन द्यायची बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. इथे लिहायचं बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. फॉर्म्युला dy by dx equals dy by dt upon dx by dt provided that dx by dt not equals 0. करा रिप्लेस. सांगा dy by dt आपल्याकडे किती आहे बघा 4at क्यूब. dx by dt किती आहे बघा 4at. 4a कॅन्सल t क्यूब अपॉन t म्हणजे फायनल आन्सर t स्क्वेअर. सो dy by dt इक्वल्स t स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर. आता जर तुम्हाला हवा असेल तर या प्रॉब्लेम मध्ये बरं का इथं मग पाहिजे असेल तर 1 अपॉन t आहे की नाही तर यातलं सोपा t कुठे आहे बघा इथे आहे. ट्वाइस ए जर आपण ट्रान्सफर केले ट्वाइस ए तर y अपॉन ट्वाइस ए म्हणजे t आहे की नाही तर इथं तुम्ही रिप्लेस करू शकता पाहिजे असेल तर. कंपल्सरी नाही. t चा स्क्वेअर सो इथे आहे t चा स्क्वेअर सोपा इथे आहे
ट्वाइस जर इकडे आणले तर x अपॉन ट्वाइस आहे म्हणजे t चा स्क्वेअर आहे, तो तुम्हाला इथे रिप्लेस करता येतो इफ यू विश, पाहिजे असेल तर, अदरवाइज नॉट नेसेसरी. Okay, now question number 1, third question. X equals e raised to 3t and y equals e raised to 4t plus 5. मी आता एक एक पार्ट पूर्ण करतो. Differentiating with respect to t, dx by dt equals d by dt of e raised to 3t. जसा आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x असतो ना, तसाच हा डेरिव्हेटिव्ह. पण आता बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to समथिंग इनटू त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह 3t चा डेरिव्हेटिव्ह. हे बघा, तुम्ही e raised to 3x चा डेरिव्हेटिव्ह कसा घेतला असता सांगा. e raised to 3x चा विथ रिस्पेक्ट टू x तर काय d by dx झालाय, d by dx. मग विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह e raised to समथिंग इनटू त्या समथिंगचा म्हणजे 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. सेम असा डेरिव्हेटिव्ह बघा. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आहे, इथे पण t आहे. डेरिव्हेटिव्ह e raised to समथिंग इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह 3. 3t चा डेरिव्हेटिव्ह जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 घेता ना इथं आणि इनटू 3 असतात म्हणून, तसं सेम t चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे dx by dt equals thrice e raised to 3t. या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, dy by dt equals d by dt of e raised to 4t plus 5. Example, d by dx of e raised to 4t मध्ये 4x plus 5 हा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to something into त्या समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. आता 4x चा डेरिव्हेटिव्ह 4, x चा 1 येतो आणि 5 चा 0 येतो. सेम इकडे बघा, dy by dt equals डेरिव्हेटिव्ह of e raised to something into something चा डेरिव्हेटिव्ह 4 म्हणजे dy by dt equals 4 into e raised to 4t plus 5. मग खाली by the derivatives of parametric function, dy by dx equals dy by dt upon dx by dt, where dx by dt not equals 0. इथे लिहितो मी. So dy by dx equals, चला dy by dt आधी रिप्लेस करा. 4 into e raised to 4t plus 5 divided by dx by dt 3 into e raised to 3t. ठीक आहे, हे तुमचं खरं तर आन्सर संपलं. पण आता इथं न्यूमरेटर मधले 4 आले, हे e raised to 4t plus 5 आहेत की नाही, तर आपल्याला y लिहिता येईल बघा या टर्मला. 4y upon 3 e raised to 3t म्हणजे x आहे बघा. म्हणजे फायनल आन्सर dy by dx equals 4y upon 3x हे देखील चालू शकतो. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 2 फर्स्ट काय विचारलं बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फाइंड dy by dx if x equals u plus 1 upon u bracket square and y equals 2 raised to u plus 1 upon u. असा x in terms of u आहे, y in terms of q आहे, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला लिहायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u. पहिले हा पार्ट बघूया आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू u म्हणजे dx by du equals d by du of u plus 1 upon u bracket square. आता बघा, समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस समथिंग, जसा x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, तसा समथिंग स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस
समथिंग इंटू डी बाय डी यू ऑफ समथिंग. मी कोणाला कव्हर केलं होतं तर ते याला डायरेक्ट स्टेप करत नाहीये, जरा डिटेल देतोय. इक्वल्स ट्वाइस ब्रॅकेट मध्ये u प्लस 1 अपॉन u ॲज इट इज इंटू जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसा आता u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u1. साइन मायनस काय दिले सांगतो आधी. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर असतो. मग जसं 1 अपॉन u चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन u स्क्वेअर असणार आहे. हे झालं तुमचं dx बाय du तयार झालं. आता या पार्ट मध्ये डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u dy बाय du इक्वल्स d by du of d by du of 2 raised to u plus 1 upon u. आता बघा इथं बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 raised to x 2 raised to x log 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 raised to something 2 raised to something log 2 into something चा डेरिव्हेटिव्ह. But derivative of 2 raised to something 2 raised to something log 2 into d by dx of something. काय कव्हर केलं होतं मी हे u plus 1 upon u. So 2 raised to bracket u plus 1 upon u as it is log 2 into bracket याचा डेरिव्हेटिव्ह जो इथे घेतलाय बघा सेम आहे. u चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 अपॉन u स्क्वेअर. हे झालं तुमचं dy बाय du. आम्हाला जागा कमी असल्यामुळे मी फक्त ओरली सांगतो. बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन dy बाय dx इक्वल्स dy बाय du अपॉन dx बाय du. आता पहिल्यांदा मी dy बाय du रिप्लेस करतोय. फॉर्म्युला लिहित नाही पण मी रिप्लेस डायरेक्ट करतो. हे बघा काय सांगा 2 रेस टू u प्लस 1 अपॉन u इंटू लॉग 2 इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन u स्क्वेअर. आता खाली dx बाय du म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट u प्लस 1 अपॉन u इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1 अपॉन u स्क्वेअर. आता ही टर्म याच्याशी कॅन्सल होईल. आता तुम्हाला पाहिजे असेल तर बघा हे 2 रेस टू u प्लस 1 अपॉन u आहे की याला y रिप्लेस केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. सो dy बाय dx इक्वल्स ह्याला मी y म्हणणार आहे y log 2 अपॉन हे 2 इंटू ब्रॅकेट u प्लस 1 अपॉन u आहे तसे ठेवले तरी, कारण ह्याला काही रिप्लेस होणार नाही. 2 इंटू ब्रॅकेट आहे त्यामुळे हे 2 इंटू ब्रॅकेट u प्लस 1 अपॉन u आहे तसे लिहिले तरी चालतील. किंवा त्याला तुम्हाला रूट एक्स पण लिहिता येईल बघा. रूट एक्स ह्याला फक्त या ब्रॅकेटला रूट एक्स नसेल तर y पण आहे तसाच ठेवा. लॉग 2 आहे तर फक्त हे कॅन्सल केल्यावर जे राहिलेले ना हेच फायनल आन्सर म्हणून लिहिलं तरी चालेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. x equals root of 1 plus u square and y equals log of 1 plus u square. x in terms of u है, y in terms of u है. Differentiating with respect to u dx by du, ये derivative of x with respect to u equals d by du of root of 1 plus u square. पहिल्यांदा मला root x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. root x चा डेरिव्हेटिव्ह of root x 1 upon 2 root x. 11वीचे फॉर्म्युले चांगले पाठ करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग इंटू डी बाय डी यू ऑफ समथिंग. मी कोणाला कव्हर केलं होतं ते 1 प्लस यू स्क्वेअर ला कव्हर केलं होतं. इक्वल्स 1 अपॉन 2 रूट 1 प्लस यू स्क्वेअर ॲज इट इज. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 1 चा, यू स्क्वेअरचा ट्वाइस यू. 2 cancel, final answer u upon root of 1 plus u square. हे झालं dx by du. आता या पार्ट डिफरन्शिएटिंग
with respect to u, dy by du equals dy du of पहिले सवय झाली असते dy dx लिहायची. ओके, dy du of log of 1 plus u square. कवर करा. डेरिवेटिव ऑफ log x 1 upon x. डेरिवेटिव ऑफ log something 1 upon something into त्या समथिंग चा डेरिवेटिव. आता जस्ट पाहिला बघा 1 plus u square चा डेरिवेटिव इथं पाहिला बघा. डायरेक्ट लिहायला काही हरकत नाही. ट्वाइस u कारण 1 चा 0, u square चा ट्वाइस u. सो फायनल आन्सर dy by du इक्वल्स न्यूमरेटर मध्ये ट्वाइस u अपॉन 1 plus u square. मग खाली फॉर्म्युला लिहायचा बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. dy by dx इक्वल्स dy by du अपॉन dx by du. इथे लिहितो मी. सो dy by du dx इक्वल्स, चल dy by du रिप्लेस करून मी आपण dy by du इथे बघा काय सांगा, ट्वाइस u अपॉन 1 plus u square अपॉन dx by du इथे बघा u अपॉन रूट ऑफ 1 plus u square. एखाद्या टर्मला ज्या टर्मला डिवाइड करायचं असेल त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय केलं तरी चालतं. म्हणजे ट्वाइस u अपॉन 1 plus u square as it is into त्याचा रेसिप्रोकल बघा रूट ऑफ 1 plus u square अपॉन u. u कॅन्सल झाले. आता नीट लक्ष द्या, रूट मध्ये जी टर्म आहे ना तीच इथे की नाही सांगा. म्हणजे आतापर्यंत तुम्ही असं किती वेळा केले सांगा, रूट 3 आणि खाली समजा इथं 3 असतील तर यामध्ये दोनदा रूट 3 असतात की नाही. मग रूट 3 कॅन्सल, रूट 3 शिल्लक. तर मग तसं हे रूट आणि हे विदाउट रूट ह्याचा ऍक्च्युली हा स्क्वेअर आहे. म्हणजे इथलं हे रूट जाणार, यातलं पण रूट जाणार, पण एक रूट शिल्लक राहणार. म्हणजे 2 अपॉन रूट ऑफ 1 plus u square. हे त्याचं फायनल आहे. 2 अपॉन रूट ऑफ 1 plus u square. आता पुन्हा त्या रूट ऑफ 1 plus u square ला तुम्ही x लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, तसंच ठेवलं तरी काही हरकत नाही. ओके, नाव त्यातला थर्ड क्वेश्चन बघूया आपण. थर्ड जरा विचारताना वेगळ्या प्रकारे विचारलंय. डिफरन्शिएट 5x विथ रिस्पेक्ट टू लॉग u असं विचारलं. डिफरन्शिएट 5x विथ रिस्पेक्ट टू लॉग u. आपण यातल्या एका टर्मला आपण समजा u म्हणू. बघा या टर्मला काय म्हणते मी, u इथं साईडला लिहितो. विथ रिस्पेक्ट टू या टर्मला मी समजा v म्हणते. आता प्रॉब्लेम तुम्ही असा वाचा बघा, डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v म्हणजे काय, तर du by dv तुम्हाला विचारले. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू v. u म्हणजे कोण, 5x, v म्हणजे कोण, log x. हे पहिल्यांदा रेफर करून ठेवा. बघा लेट सांगा, u म्हणजे कोण, u म्हणजे 5x अँड v म्हणजे कोण सांगा, log x. आता मला सांगा u इन टर्म्स ऑफ x आहे, v इन टर्म्स ऑफ x आहे. त्यामुळे डिफरन्शिएटिंग with respect to x, derivative of u with respect to x म्हणजे du by dx equals d by dx of 5 raised to x. आपले नेहमीचे डेरिव्हेटिव्ह सांगा, derivative of a raised to x log a, derivative of 5 raised to x log 5. हे झालं तुमचं du by dx. Differentiating with respect to x, derivative of v with respect to x म्हणजे dv by dx equals d by dx of log x. So dv by dx equals log x चा derivative 1 upon x. पुन्हा by the derivatives of parametric function
du by dv equals du by dx upon dv by dx. Where dv by dx not equals 0. Continue. du by dv equals सांगा न्यूमरेटर मध्ये du by dx काय आहे बघा du by dx 5 raised to x log 5 upon dv by dx 1 upon x. आता हे x न्यूमरेटर मध्ये जातील x into 5 raised to x into log 5 हे तुमचं फायनल आन्सर आहे du by dv. ओके, या प्रकारे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 कंप्लीट करून ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये उद्या आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पुन्हा तिथं शो दॅटचा टाईप आहे, सॉल्व द फॉलोइंग, प्रूव्ह दॅट, शो दॅट असं विचारलंय. आपण तो नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. आणि एक्स्ट्रा क्वेश्चन जे दिलेत ते सॉल्व करून ठेवा.